तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलंच सकाळी जवळजवळ समुद्र सपाटीपासून 3000 किलोमीटर उंचावरती आम्ही जाऊन आलो. आणि आता सगळे मॉर्निंगचं ब्रेकफास्ट घेऊन आम्ही आता पुढच्या ॲडव्हेंचर पॉईंट्स आणि काही काही जे निसर्गरम्य ठिकाणं आहेत तिथे आम्ही जातो आहे. प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर आपण भेटूया. आता आमचे सगळे मेंबर्स तयार होत आहेत, कोणी नाश्ता करत आहेत, कोणी रेडी होत आहेत. भेटूया आपण लगेचच. आता आपण जात आहोत रोज गार्डन. त्याच्या पुढे तिथे शॉपिंग आहे, लाकडी सगळ्या वस्तू मिळतात, वुडन आर्ट मिळतात, वुडन स्टोर आहे, ते सगळ्या गोष्टी मिळतात. आता आम्ही रोज गार्डन बघण्यासाठी आलेलो आहोत. खूप छान वातावरण आहे. आपल्या वसई एवढी तरी गरमी इथे नाही आहे, अगदीच थंडी नाही, पण खूप छान वाटतंय. प्रसन्न सकाळचं वातावरण अगदी. आपण आता रोज गार्डनमध्ये एंट्री करत आहोत. बाहेरूनच बघितलं, खूप व्हरायटीची आहेत फुलं, नवनवीन फुलं पाहायला मिळतील आपल्याला. बघूयात आपण. चला मी तुम्हाला गार्डन दाखवते. खूप छान असं वातावरण आहे, बांबूचं वन आहे आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. आपल्या सभोवताली अशा प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात, पण तरी आपण त्याला व्हॅल्यू देत नाही. पण त्याच फुलांच्या वेगवेगळ्या डिझाईनमधनं किंवा ती फुलं सुशोभित करून त्याचे असं चांगल्या प्रकारे गार्डनसुद्धा आपण फुलवू शकतो. ही सुद्धा एक म्हणण्याची कला असते. आता बघा, बरेचसे झाडे आपल्या आजूबाजूला असतात. आपल्यासोबत ना आकाशीची टीम आहे, चिर्लेवाडी. ओके, सो आपण आता दर्शन टूर तर्फे पिकनिकला आलेलो आहोत. सध्या आपण रोज गार्डन मध्ये फिरत आहोत. तुम्हाला काय सांगायचं आहे, काय आपण मजा केली किंवा पुढे आपल्याला काय? खूप मजा केली. खूप मजा केली. आज आम्ही ह्या गार्डन मध्ये येऊन खूपच भारावून गेलो आणि आनंदी सुद्धा झालो, कारण एकाच वेळेला एवढ्या प्रकारची गुलाबं आणि ती सुद्धा एकदम व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे त्याची किती केअर घेतली, त्याचं मेंटेनन्स पाहून म्हणजे खरोखर नवल वाटतं की आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आपण एवढं लक्ष देत नाही. आपण फक्त झाडं लावतो आणि कधी क्वचित पाणी जातो, गुलाबी येण्याची वाट बघतो. पण इथे मशागत केल्याशिवाय त्याला फळ येणार नाही. जर आपण त्याची वेळोवेळी नीट काळजी घेतली तर त्याला त्या झाडाला फुलं कशा प्रकारे येतात ते आता त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण बघा. आपल्यासोबत आपली बाय आहे, आजी आहे. आयचं वय केवढा? 79. बघा, 79 मध्ये तोच जोश आहे. म्हणजे आम्ही कोमेजले, पण त्या एवढ्या जोश मध्ये सकाळी जाऊन ते डोंगरावर वगैरे आमच्या बरोबर आलेले आणि पायऱ्यात चढलेले सनराईज पाहण्यासाठी. बाय, एन्जॉय कर. फुल एन्जॉय. आणि त्यामुळे आम्ही अगदी भरपूर आनंद गुलाबाच्या व्हरायटीज आहेत. आणि एक जुनं गुलाब आहे, याला मला वाटतं भरपूर वर्ष झाली त्या गुलाबाच्या. ओके, जुना रोपटा आहे त्याच्यामध्ये. त्याच्या बुंदावरनं समजते की तो जुना आहे. ओके, काल आपण बोट रायडिंगला गेलते, काय वाटलं तुम्हाला? खूप बरं वाटलं, कारण कधी कधी काय असं बोटीमध्ये चढण्यासाठी पाण्यातून जावं लागतं, मातीमध्ये, त्यामुळे मग आपल्याला हिंमत होत नाही. पण हे कसं ते म्हणजे तिकडे जाण्यासाठी आपल्याला व्यवस्थित रस्ता वगैरे होता, त्यामुळे आपल्याला एकदम सहज गतीने बोटीमध्ये चढता आणि उतरता येऊ लागला. आणि फिरले, संध्याकाळची वेळ, संध्याकाळची लाइटिंग त्यामुळे एकदम मन एकदम आनंदित झालं आणि खूप बरं वाटलं. आणि त्यामुळे ह्यांना सुद्धा जोश आला. नाही तर अगोदर त्यांनी पाय मागे घेतलेला, पण चढायला व्यवस्थित परिस्थिती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, म्हणजे त्याच्या स्वयंपाकाचा तुमचा रेसिपी असू दे किंवा एखादा इव्हेंट असू दे किंवा एखाद्या पिकनिक स्पॉट असू दे, चांगल्या प्रकारे त्याचे व्हिडिओ घेऊन व्यवस्थित म्हणजे लोकांपर्यंत, पब्लिकपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी आमची आशा आहे आणि फॉलो करा त्याला. ओके, थँक्यू. आपण पाहता आपल्या हाताच्या लेवल एवढंच त्यांनी ते रोज मेंटेन केलेले आहेत. म्हणजे त्यांनी झाडं छाटणी करून आपल्याला पाहायला मिळतील एवढ्याच हाईटमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. आणि एवढे रोजेस, एवढी फुलं चांगली बहरलेली आहेत, ह्याच्यामागे नक्कीच त्यांचं काहीतरी चांगलं असं मेहनत असावी, मशागत असावी. सो आता त्यांचे ओनर्स किंवा त्यांचं कोणी इथे आपल्याकडे ऐकणारं नाही आहेत, पण त्यांनी नक्कीच हे सगळं चांगलं केलेलं आहे, म्हणून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आपल्या ह्या मेसेजद्वारे.
इथे सर्व ठिकाणी ना मध्ये मध्ये लाजाळूची झाडं आहेत. जट स्पर्श झाला आणि झाडं लाजली. हे बघा, बघताय का? अगोदर समजलं नाही, असंच वाटलं, पण जेव्हा थोडंसं टच झालं तिकडे समजलं की इथे लाजाळूची झाडं आहेत. हे बघा कसं आहे, निसर्गाचा एक गुण त्यांच्यामध्ये त्यांनी आत्मसात केलेला आहे. हे बघा अनेक ठिकाणी. आणि आपण मागे व्हिडिओ बनवलेला होता रताळ्याचं, तर रताळ्याचीच फुलं, ही इतकी दुसरी कुठली तरी फुलं आहेत, ती रताळ्याची नव्हेत, पण रताळ्याची फुलं अशीच प्रकारची होती. हे बघा इथे जास्त जंगल असल्यामुळे तुम्हाला पटकन असं इथे पाहायला मिळेल. हे बघा खालून छोटीशी अशी नदी वाहताना दाखवलेली आहे. खूप छान असं निसर्गाचा देखावा त्यांनी तयार केलेला आहे. फ्रेंड्स, आपल्यासोबत जेनेवी आणि त्यांचं कुटुंब आहे. आपण त्यांना विचारूया. खूप दिवसानंतर तेही पिकनिकला आलेले आहेत. दर्शन टूर सोबत तेही एन्जॉय करत आहेत, आमच्यासोबत आहेत ते. असं त्यांना कसं वाटतं आहे पिकनिक विषयी? रोजच्या धाकधुकीच्या जीवनातून थोडंफार असं चेंज म्हणून मेच्या वेकेशनमध्ये मुलाला सुट्टी पडले, मला सुट्टी पडले आणि फार सुंदर स्थळ आहे हे. म्हणजे असं वाटतं की हिवाळ्यात चालू आहे, असं गरमी अजिबात जाणवत नाही आहे इकडे. आणि अतिशय सुंदर प्लेसेस आहेत इथे, स्पॉट्स आहेत जिथे आम्हाला फिरवत आहेत. आता सध्या आम्ही रोज गार्डनमध्ये आलेले आहेत आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे रोजेस इकडे, वेगवेगळ्या कलरचे रोजेस आम्हाला इकडे बघायला मिळतात आणि बघून फार आनंद आणि मनाला फार छान वाटतं इकडे. नमस्कार, माझं नाव प्रायमस रिबेलो पापडी. हॅपी हाऊस चॅनल फार चांगलं आहे, तुम्ही त्याला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. सापुतारामध्ये आम्ही खरंच एन्जॉय करत आहोत आणि रिचर्ड साहेब यांनी जी टूर्स आयोजित केले आहे, दर्शन टूर्स, ते अतिशय चांगली आहे. आणि मी असं सांगेन की तुम्ही सापुताराला या. हाय, आम्ही सापुताराला पिकनिकला आलो आहे. माझं छोटं बाबू आहे. सो इट्स अन वंडरफुल एक्सपिरियन्स, थ्रिलिंग ॲज वेल एज एक्झॉस्टिंग. And right now we are in Nature's Lab. This is Rose Garden and it's a wonderful experience and we are going to view 1 or 2 more gardens. So it's really a relaxing, entertainment filled, very good experience. इथे आपण शॉपिंगसाठी जाऊ शकतो. इथे उडानच्या सगळ्या बनवलेल्या वस्तूंचं मार्केट आहे. मध्ये जाऊया, बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचं वस्तू अवेलेबल झालं. आपण जर इथे येत असाल तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला खूप असं घरातील शोच्या वस्तू मिळतील इथे. थोडंसं युनिक पीस इथे अवेलेबल आहे. बास्केट मिळालं मला बदकाच्या शेपमध्ये. याची कलेला खूप असं म्हणजे दाद देण्यासारखं आहे. आपण जिथे जाऊ तिथे शॉपिंगला पहिले बघा, सगळ्यांनी भरपूर शॉपिंग करायला लावलेली आहे. कपड्याच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. सगळं आपल्याकडे मिळते, तरी पण कुठेही गेल्यानंतर शॉपिंग केल्याशिवाय आपल्या हात काही रिकामी येत नाही. आणि त्यात बायका गेले आणि काही घेतलं नाही असं कधी होतं का? बसमध्ये बसले. हा, घरवाले आम्ही बसमध्ये बसवल्या, तुम्ही पिशव्या सांभाळा. छातीवर या प्रकारचे सरबताचे प्रकार इथे अवेलेबल आहेत आणि शोच्या वस्तू आहेत. इथे ब्लँकेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांच्या प्रिंटच्या. स्पेशली तुम्हाला गुजराती जी पॅटर्न असेल किंवा राजस्थानी पॅटर्नमध्ये तुम्हाला हे सगळं वर्क केलेलं मिळेल. इथे पाहताय तुम्ही स्टूल्स वगैरे सगळे त्यांची पूर्वीच्या काळाचे राजा महाराजांची डिझाईन केलेले, तशामध्ये हे सगळे स्टूल्स, टेबल
किंवा टेबल मॅट वगैरे आहेत, ह्या खुर्च्या वगैरे आहेत. थोडंसं युनिक पीस असं आपल्यासारखं असं बरं वाटतं. हे बघा, बांधणीच्या साड्या म्हणजे प्रॉपर एक गुजराती पॅटर्न आपण जे म्हणतो, सगळं तेच कलेक्शन इथे तुम्हाला बघायला मिळणार. वारली प्रिंटिंगमध्ये मटेरियल आहे इथे. हे काय आहे, ड्रेस पीस आहे की काय आहे? सर्व बायका मंडळी बसलेल्या आहेत आणि साड्या कलेक्शन आहे इथे. परंतु हा भाऊ काही रेट कमी करायला तयार नाही, सगळे फिक्स रेट लावलेले आहेत. सध्या घेण्याचा विचार करतोय पण दादा काय मार्जिन वरती येतच नाही. आवडलेली आहे साडी, बघूया. दुसऱ्या एका दुकानामध्ये आलेलो आहोत, वुडन आर्ट. त्यांची सर्व हस्तकला इथे त्यांनी साबित करून दिलेली आहे. खूप छान छान आहे. हा खूप छान असं त्यांनी ना म्हणजे असं लाकडाच्या ओंक्यामधून हे पूर्ण कार्विंग करून बनवलेलं आहे. तर आता आपण जात आहोत हनीबीज सेंटरला, मधमाखी पालन केंद्र, जिथे आपल्याला चांगले मध मिळेल, काही वनौषधी आपल्याला मिळतील, आयुर्वेदिक औषध आपल्याला मिळतील. तिथे आपण विजिट करणार आहोत. हे साधारणतः 20-25 मिनिटं आपण तिथे थांबणार आहोत आणि चांगली माहिती त्यांच्याकडून आपण घेत आहोत. मल्टिपल फुलांची झाडं आहेत आणि मधमाशी पालन केंद्र आहे. सो त्याचा त्यांना यूज होत असेल. बघा, खूप छान छान अशी वेगवेगळी गुलाबाची, जास्वंदीची झाडं इथे आहेत. आपण वरती पाहताय का, हनीकोम्स आहेत, भरपूर हनीकोम आहेत. इधर थोड़ा छाँव में आ जाए. बिल्डिंग पे जो मधुमक्खी के छत्ते जो आप देख रहे थे, तो जैसे लोग जो हनी हंटिंग करते हैं कि सबसे पहले मधुमक्खी को धुआं लगाएंगे, धुआं लगाने के बाद कई सारी मधुमक्खियां मर जाती है. और जो मधुमक्खी का छत्ता जो रहता है उसको स्क्वीज करके लोग पहले भी बाल्टी में बेचते थे और आज भी कई लोग बेचने के लिए आते रहते हैं. सबसे पहले मैं रानी मधुमक्खी को लेके आता हूँ. रानी मधुमक्खी सबसे बड़ी रहेगी, गोल्डन कलर. राजा इससे छोटे ब्लैक कलर, और वर्कर जो रहते हैं साइज में सबसे छोटे ब्लैक गोल्डन दोनों मिक्स में रहेंगे. तो रानी मधुमक्खी को मैं डिब्बे में रखूंगा तो जो पेड़ पे बैठी है वो सारी डिब्बे के अंदर आके बैठ जाएगी. फिर वो जंगल में से मैं ये डिब्बा कलेक्ट करके फिर मैं अपने फार्म के अंदर रख दूंगा. मैं लकड़ी का प्लेट दे रहा हूँ कि मैंने एक डिब्बे के अंदर कम से कम 10 प्लेट दी है तो 10 छत्ते बना दी जाएगी. जैसे मैं लकड़े का एम्प्टी फ्रेम दूंगा. ये मधुमक्खी ने छत्ता खुद अपने हिसाब से हाइव बनाया हुआ है. अभी 32-35 दिन के अंदर जब शहद तैयार हो जाएगा, लेकिन मधुमक्खी शहद तैयार करने के लिए मधुमक्खी को फ्लावर्स, नेक्टर चाहिए. जैसे अभी 35-40 दिन के अंदर शहद तैयार जो हो जाएगा तो सबसे पहले मैं रानी मधुमक्खी को दूसरे डिब्बे में ट्रांसफर करूंगा. सर रानी अपना फेरामिन, स्मेल साउंड, फिरामिन की वजह से सब वर्कर लोग उसके पीछे फॉलो हो जाएंगे. फिर ये शहद से भरा जो छत्ता रहता है वो हम लोग हनी एक्सट्रैक्ट मशीन में डालेंगे. जैसे वॉशिंग मशीन में पानी घूम जाता है वैसे हम लोगों ने हनी एक्सट्रैक्ट मशीन बनाया है. ये मधुमक्खी का छत्ता मशीन में रखोगे, उसको घुमा तो सेंट्रीफ्यूगल फोर्स के हिसाब से छत्ते में से शहद हम लोग निकाल लेते हैं. तो ये छत्ता टूटेगा नहीं, वही छत्ता फिर से रिसाइकल हो जाएगा. मधुमक्खी सोचती है कि चलो मेरा शहद निकाल लिया, लेकिन मेरा घर जो तैयार है तो वही छत्ते में वो लोग दोबारा से शहद भरना चालू कर देंगे. आएगा ना उसमें लार्वा आएगा और मधुमक्खी को मैं डैमेज करता नहीं हूँ. अभी एक डिब्बा मेरे को 35 दिन के अंदर 3 किलो शहद जो प्रोवाइड करके देंगे तो 1 kg उसको मैं खाने के लिए रखूंगा और 2 kg मैं निकाल लूंगा. क्योंकि हनी वो लोगों का फूड है. अगर मैं पूरा 3 kg निकालने जाऊंगा तो उनको सर्वाइवर करने में दिक्कत रहेगा. तो मैं 1 kg उसको खाने के लिए रखता हूँ और 2 kg निकाल लेता हूँ. मिस्टर निकुंज यांनी आपल्याला मधमाशी पालनाविषयी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. त्यांच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे ते म्हणतात की 3 जनरेशन त्यांच्या ह्याच्यामध्येच आहेत. खूप चांगलं कार्य ते करतायत. आपको आगे का जो आपका काम है करने के लिए हमारे तरफ से शुभकामनाएं. तो ओरिजिनल परचेज, ओरिजिनल शहद और डुप्लीकेट शहद, अभी ऐसे कोई शक्कर का पानी भी ऐसे बेचते हैं तो उसमें क्या देखने का है कि बाबा कौन सा ओरिजिनल है. देखो, जैसे लोग हनी खरीदने जाते हैं तो मन में क्वेश्चन हो जाता है कि हनी ओरिजिनल है या डुप्लीकेट. लेकिन जैसे हनी ओरिजिनल या डुप्लीकेट होता नहीं है. हनी का 3 कैटेगरी रहता है, रॉ हनी, प्रोसेस हनी, ऑर्गेनिक हनी. वो अपने पे डिपेंड करेगा कि अपने को कौन सा हनी खाने का है. सपोज मान लो जब आपके
बिल्डिंग पे पेड़ पे जो मधुमक्खी का छत्ता जो लगा रहता है, तो सबसे पहले लोग जो हनी हंटिंग करेंगे, जो हनी हंटिंग करके जो शहद निकालेंगे, तो उसमें आपका मधुमक्खी का छत्ता आएगा, मधुमक्खी के अंडे आएंगे, मधुमक्खी का लार्वा आएगा और शहद आएगा, तो उसको बोलेंगे रॉ हनी। और रॉ हनी का एज रहता है 35 या 54 डेज, 1.5 महीने के बाद वो हनी खराब हो जाता है। अभी कंपनी वाले क्या करते हैं, उसकी एज बढ़ाने के लिए प्रोसेस करके उसमें प्रिजर्व डालते हैं, जो 35-40 दिन चलने वाला है वो कम से कम साल भर चलेगा, यानी वो लिख देते हैं डेट एक्सपायरी डेट 2012, 2013। और जैसे तीसरी कैटेगरी है, जैसे अपने इंडिया कंट्री के अंदर जो मधुमक्खी पालक जो है वो मशीन से जो निकालते हैं सेंट्रीफ्यूगल फोर्स के हिसाब से, तो वो हनी के अंदर ना केमिकल प्रोसेस आएगा ना उसमें वैक्स आएगा, तो उसको बोलेंगे ऑर्गेनिक हनी। तो कहीं से भी आप हनी परचेज कीजिए तो ऑर्गेनिक हनी। हाँ, अगर आपको हनी जल्द कम से कम 35 1.5 महीने में खत्म करना है तो रॉ हनी लीजिए, आपको साल भर लेना है तो प्रोसेस वाला हनी लीजिए, और आपको हनी अब कम से कम 2 साल 5 साल 20 साल उसको स्टोरेज करना है, कंज्यूम पुराना हनी खाना है, तो ऑर्गेनिक हनी खाओ। और ऑर्गेनिक हनी के लिए आपको बी कीपर के पास जाना पड़ेगा। सापुतारा, पंचमढ़ी, गुरैकनार, मुन्नार, ऐसी जगह पे आप बी कीपिंग के पास शहद ले सकते हैं। ओके, क्योंकि आज की तारीख के अंदर हनी ओरिजिनल डुप्लीकेट हनी अगर जम भी गया तो लोग बोल देते हैं कि चीनी का पानी, गुड़ का पानी, गुड़ का शक्कर रहता है, लेकिन जमने का जो रीजन रहता है, मेन रीजन मधुमक्खी का जो छत्ता रहता है उसकी वजह से नीचे वो शक्कर के तरह जम जाता है, या मधुमक्खी के अंडे रहते हैं उसकी वजह से जम जाएगा, क्योंकि शक्कर और गुड़ से कभी शहद बनने वाला नहीं है। त्या भाऊनी खूप छान प्रकारे असे बरेचसे म्हणजे मधाचे कुठले प्रकार आहेत, कुठल्या प्रकारचे मध आपण किती दिवसामध्ये वापरू शकतो, किती दिवस ठेवू शकतो, ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ आजचा राहणार आहे। आता मी तुम्हाला पुढे घेऊन जाते, त्यांनी ते पेटारे ठेवलेले आहेत, जिथे जिथे त्यांचं गार्डनमध्ये शेतामध्ये ते फिरतात मधमाशा आणि ते मध गोळा करण्याचं काम करतात। रीठा जो रहेगा बाल धोने के लिए शैम्पू बनता है इससे। और ये सागर गोटा है, वैसे छोटे बच्चे के पेट में वर्म्स कीड़े पड़ेंगे उसके लिए, उसको आप फोड़ेंगे तो अंदर से जो बीज निकलता है वो पाउडर बना के बच्चे लोग बीबा बोलते हैं, वैसे नहीं है, बीबा अलग चीज है, बीबा ब्लैक कलर का आएगा। आजचा आपला पिकनिकचा दुसरा दिवस आहे। दररोज आम्हाला एक फूड आणि चांगलं डिलिशियस फूड मिळत होतं, आणि आज लकीली सगळ्यांच्या आधी आपण आलेलो, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे मेनू कव्हर करता आलेले आहेत। दादा सांगा, चला काय काय स्पेशल आहे आज? हे लिंबूचं लोणचं आहे। हे लिंबूचं लोणचं, ही रिचर्ड दादाची खासियत, मोरंबा, लिंबूचं गोड लोणचं आणि आंब्याचं गोड लोणचं, अगदी अप्रतिम चव आहे त्याची। ते ऑर्डर्सही घेतात लिंबूची, म्हणजे सॉरी लोणच्याची। गाजर हे बीटरूट आहे आणि आंबा याची मिक्स, अचार सारखं, पापड, पुरी, पुलाव, व्हेज पुलाव आहे, मटन मसाला, फ्लावर मटर डाळ। ओके, हे सगळे आपले आजचे कुक अँड शेफ। तुमचं नाव काय? राज। तुम्ही दादासोबतच असता? हो हो। व्हेरी गुड। आपण साधारणतः 8:15 दरम्यान आपल्या पार्टीला सुरुवात करतो, 8:15. फ्रेंड्स, आता संध्याकाळच्या ट्रिपसाठी परत निघालेलो आहोत आम्ही, आणि सुरुवात आम्ही एक स्वामीनारायण मंदिर इथे आहे तिथे व्हिजिट देत आहोत। तुम्ही पाहताय स्वामीनारायण मंदिराचं हे टेम्पल ना, किती सुंदर असा दरवाजा नक्षीकाम केलेलं आहे, बारीक अगदी, खूप असं वाखाणणं जोग आहे। तर मंदिराचं जरा पाहणी केली तर खूप असं छान बारीक नक्षीकाम इथे त्यांनी केलेलं आहे, आणि जे स्वामीनारायण जे हे आहेत देवस्थानांचे जे स्टॅच्यूज म्हणता येईल आता, किंवा देवांचे आपले जे मूर्त्या बनवलेल्या आहेत प्युअर मार्बलमध्ये, अगदी तुम्ही बघितलं, आणि त्यांचे जे पेहराव आहेत अगदी बारीक नक्षीकाम केलेलं आहे।
जर आपण येत असाल तर इथे जरूर व्हिजिट द्या. रोपवेसाठी आपण इथे आलेलो आहोत. आता ह्याचा एन्जॉय घेणार आहोत. लाईफमध्ये फर्स्ट टाइमच आहे, माहिती नाही परत कधी मिळेल. फायनली मी आता ना रोपवेमध्ये बसलेले आहे. फर्स्ट टाइम बसते. मला माहिती नाही आहे नंतरचा एक्सपिरियन्स कसा असेल. जस्ट सुरुवात झालेली आहे. देवाचं नाव घेते आणि सुरू करते. 5 ते 7 मिनिटं लागतात, 7 ते 8 मिनिटं लागतात नाही पाहिजे नाही सोडायला परत. का कोण एखादा होती हा पण तरी सोडायला कोण नाही. हा कडेच रे तुझ्या लागणार. हा पोसेवरती बऱ्यापैकी मिडल पर्यंत आले. आपण काल बोटिंगला गेलेले ती बघा समोर. इथून आल्यानंतर इथे तिकीट विचारलं. आमच्याकडे जर तिकीट नसतं त्याने आम्हाला इथे बसवलं असतं का? हा एक जोक आहे की नाही? आणि बस आहे का आता बस मधून हाफ वे आपण आलेत. आपण आता अर्ध्या ह्याच्यामध्ये आलो. त्यांचं एक अर्धा राऊंड झालेला आहे. आता आपण पूर्ण घेरा घेऊन पुन्हा आपल्या मेन स्पॉट वरती जाणार आहोत. एक्सपिरियन्स खूप छान आहे. अगोदर थोडासा छातीमध्ये फाळ पडलेला होता, म्हणजे भीती वाटलेली की कसं काय होईल, पण खूप आल्हाददायी वाटते. वरचं वातावरण थंडावा आहे. एनिवे खूप बरं वाटतंय. पुष्पक रोपवे आपण जाऊन आलो. आता पुढे अजून काहीतरी गार्डन आहे, असं गेमचं काहीतरी आहे पार्क, तिथे आपण जात आहोत. आता आपण जाऊया ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. किती थकले भागले तरी पण असं काही जाणवत नाही, पण एन्जॉय करायचं बोलल्यानंतर थकणं भागणं सगळं दूर. फ्रेंड्स, जंगलातली मैना काय असेल? करवंदा. बघायचं आहे झाड? हे बघा, मध्ये 2-3 करवंद आलेले आहेत, तिथे दिसतात आपल्याला ना. हॉर्स रायडिंग आहे कालच्या सारखेच आपण पाहिले. वेगवेगळे फन गेम इथे पण आहेत. मी सध्या कॅमलवर चालली आहे. कुठल्याही राईडसाठी ते 100 रुपये घेत आहेत. म्हणजे इतकं काही वाईट नाही आहे, पण खूप मजा करण्यासारखे आहे. पोटात गोळा आलेला आहे, परंतु एन्जॉय करायचा आहे. ना डरती आहे ती. सो एक्सपिरियन्स भारी आहे. भले थोडीशी सुरुवातीला भीती होती उंट उठताना, परंतु हात सोडून फायदा नाही. रेचल तोंड बघ काय करते. रेचल काय लिपाशी आंबट केला या महिन्यान माझे दिस नाही तुला काही सांगू गो शायरी जेला तुला काही सांगू गो शायरी जेला पुढच्या महिन्यान पगार होईल तवा आणीन गो शायरी जेला तवा आणीन गो शायरी जेला. आणि आता पॅराग्लायडिंगसाठी आलेलो आहोत. रेचलची खूप इच्छा आहे. मग जर तुम्ही सातपुताऱ्याला आलेत किंवा महाबळेश्वरला गेलात आणि असे काही इव्हेंट जर केले नसतील तर मग मजा कसली. तर आता रेचलचं खूप इच्छा होती.
रेचल माझी फायनली पॅराग्लाईडसाठी रेडी झालेली आहे. आम्ही लँड आणि खाली लँड होतो. आता जाऊ आता मग आमची गाडी अडून तुम्हाला उडीचे. चलो चलो ओके बैठ जाओ उधर खींच तू खींच तू पैर सीधे करो पैर सीधा रखो दोनों चल खींच अपनी तरफ खींच अब से खींच तेरी तरफ अब उधर लाइन मेरे हा रिचल कमिंग. थोड़ा पीछे से आना हो व्हेरी गुड व्हेरी गुड. फायनली माझी रिचा ही पॅराग्लायडिंग मध्ये बसलेली आहे. मुलांचा आनंद ह्याच्या पलीकडे दुसरं काय असू शकतो. रिचा ही एन्जॉय करते माझी. आणि आता रेचल सेकंड राऊंड घेऊन आलेली आहे परत. रेचलने तर खूप मजा केलेली आहे. गुरंग बाजू ते फटे पण थांबते. रेचल आली बघ बाजू तू. मिस झालं थोडं हवा कमी असल्यामुळे. साइड 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 साइड. अरे वाह रे वाह ब्रेक पकड़ ब्रेक पकड़. ए लाजू तो दिख रहा है. हेलमेट दे दो मैं हाथ दे दो कसं काय वाटतं तुला? व्हेरी गुड. मस्त ना. हवा आहे ना. आपण दोघं एकत्रच टेक ऑफ करायला पाहिजे. काही कसं काय वाटलं? मस्त बरं वाटलं ना. वंडरफुल एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होता. चला तुमचे पण आभारी हा भाऊ. थँक्यू. तुमचे पण आभारी. पोरी ते तू वरती होती ना त्या आम्ही बघितलं पण तू एकदम ह्या साईडला त्या साईडला होती का? करत होता तसं. असं का ह्या साईडला. खेचतो. हां तेच बरं. का आम्हाला वाटतं बरोबर वारा जास्त आहे का हवा जास्त आहे का? घाबरलेली त्या टायमाला लिटरली असं वाटतं आता पडेल. चल म्हणजे पैसा बसवले. मला समाधान झालं ना. चला ते करतात ॲक्च्युली त्याचं. फायनली माझ्या मुली दोघीजणी पॅराग्लायडिंग करून आलेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यातली एक अविस्मरणीय पिकनिक असं ते म्हणतायत. फ्रेंड्स तुम्हाला मी ॲक्च्युली ना तेव्हाशी तिकीट विंडोकडे थोडंसं एक्सप्लेन करायला विसरलेले आहे. 2500 रुपीज पर हेड तिकीट आहे. त्यांच्याकडे त्यांच्या सेल्फी स्टिक वगैरे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढून हवा असाल
तर ते 3000 घेतात. आता आमच्याकडे लकीली आमचा गोप्रो वगैरे होता, सो आम्ही तसं काही वापरलं नाही. 2,500 रुपये तिकिटाला दिलेले आहेत. सो खरंच खूप एन्जॉयबल. दोन्ही माझ्या मुलींनी खूप मजा केलेली आहे. रेचलने तर माझा पुरा पैसा वसूल केलेला आहे. ती पहिली लँडिंगला उतरायला ट्राय केलं बट तिचं झालं नाही. माझं 2दा मिस झालं. देन थर्ड टाइम फायनली लँड झालं. थर्ड टाइम पण चुकलं असतं तर मग खाली ते गावामध्ये नेऊन लँड करतात आणि तिथून त्यांची गाडी आपल्याला वरती सोडते. सो फ्रेंड्स, तुम्ही असं एन्जॉय करायला विसरू नका. तुम्ही आलात तर जरूर हे पॅराग्लायडिंगचं जे काही इव्हेंट आहे ते तुम्ही नक्कीच अनुभवा. गुलाबी गाल तुझे कोणी केले गाल गो, गुलाबी गाल तुझे कोणी केले लाल गो, आणि पोर तुझ्या नादान नादाराई मेरा दिल तुरी कहीं कमरा में दूर जब